हळदीच्या दिवशी संध्याकाळी तेलन पाडण्याची प्रथा खानदेशामध्ये असते. तर ती प्रथा का असते चला तर सांगते. तर आपले जे कुलदेवी किंवा कुलदैवत असतात तर त्यांना बोलवण्यासाठी किंवा मग आपले जे पूर्वज असतात त्यांचा एक आशीर्वाद आणि त्यांना बोलवण्यासाठी अशा प्रकारचे गाणे त्यांचं नाव घेऊन म्हटलं जातं. आणि त्यासोबतच जो नवरदेव असतो तर त्याच्या हातामध्ये आणि ते देव दिले जातात आणि त्याच्यानंतर मग ते देव दिल्यानंतर हातामध्ये काकण बांधलं जातं. तर ते काकण लग्नाच्या दिवशी लग्न लागून आल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काकण नवरदेवाचं आणि नवरदेव नवरीचं हे काकण सोडतात. तेलन पाडण्याच्या वेळेस हातामध्ये तांदूळ दिले जातात आणि मग एका ठिकाणी खाटवरती गादी टाकून आपल्या पूर्वजांना येण्यासाठी किंवा त्या ठिकाणी बसण्यासाठी ती जागा केली जाते आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना बोलवून झाल्यानंतर ते तांदूळ टाकले जातात. तर अशा प्रकारे या ठिकाणी डोक्यावरती नागवेलाचं पान ठेवलं जातं आणि मग तेलाने तर तेल त्या विड्याच्या पाण्यानेच तेला लावलं जातं आणि देवांवर सुद्धा वाहिलं जातं अगदी थोडं थोडं करून. तर अशा प्रकारे तेलन पाडण्याची प्रथा खानदेशामध्ये आहे. चला तर त्याचे गाणेसुद्धा ऐकूयात.
दिगंबर घरी शोभनाथ रामकृष्ण मंडळी जा दिगंबर घरी शोभनाथ रामकृष्ण मंडळी जा दिगंबर घरी शोभनाथ रामकृष्ण मंडळी जा आमचे नवयनाथ सर्व चित दिजा 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 बाईने गाडी गंबर वैका तुमचं बतली 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 मी आलं पण रामकृष्ण नाही सर्वगत मी आलं पण रामकृष्ण नाही सर्वगत मी आलं पण रामकृष्ण नाही सर्वगत मी आलं पण रामकृष्ण नाही गौराई दूध पे दुधारी सायजी 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 राम दरे वासरुत लक्ष्मण धोये गायजी 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 परसुदाची बाजली तर टाकली देवा दरबारी परसुदाची बाजली तर टाकली देवा दरबारी मनोहर वाकर मग दोघी भाऊ ते आणि मग काही इच्छा बोलले शेवत्रात मांडे लावले नेत्रही शेवत्रात मांडे लावले नेत्रही शेवत्रात मांडे लावले नेत्रही सर्वी गेले मनोहर वात तेले वसन जागी सर्वी गेले मनोहर वात तेले वसन जागी सुभाष घरी मुलाच घरी म्हणून सुभाष घरी शोभनाथ मनोहर मंडळी जा सुभाष घरी शोभनाथ मनोहर मंडळी जा त्याच्या घरात कसं काय बोलतो काय केला पहिले चुकून नवयनाथ सर्व चित दिजा आमचे नवयनाथ सर्व चित दिजा आमचे नवयनाथ सर्व चित दिजा आमचे नवयनाथ सर्व चित दिजा बाहेर नेगा सुभाष बात वैका तुमचं बतली 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 सर्वगत मी आलं पण मनोहर नाही सर्वगत मी आलं पण मनोहर नाही सर्वगत मी आलं पण मनोहर नाही गौराई दूध पे दुधारी सायजी गौराई दूध पे दुधारी सायजी गौराई दूध पे दुधारी राम दरे वासरुत लक्ष्मण धोये गायजी 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 परसुदाची बाजली तर टाकली देवा दरबारी 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 पुरबली भरली शेवत्रात मांडे लावले नेत्रजी 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 सर्गी गेले ज्ञानेश्वर पात गेले वसन जायचे सर्गी गेले ज्ञानेश्वर पात मुलाच घरी म्हणून मुलाच घरी शोभनाथ ज्ञानेश्वर मांडवाई जा मुलाच घरी शोभनाथ ज्ञानेश्वर मांडवाई जा मुलाच घरी शोभनाथ
आमचं येणं होईनात सर्व चित दिजा, आमचं येणं होईनात सर्व चित दिजा, आमचं येणं होईनात सर्व चित दिजा, आमचं येणं होईनात सर्व चित दिजा. बाहेरने गाऊला जात वैका तुमचं बतदी, बाहेरने गाऊला जात वैका तुमचं बतदी, बाहेरने गाऊला जात वैका तुमचं बतदी, बाहेरने गाऊला जात वैका तुमचं बतदी. मिळाला पुण्याने शर्पा नाही दी, सर्वगत मिळाला पुण्याने शर्पा नाही दी, सर्वगत मिळाला पुण्याने शर्पा नाही दी, सर्वगत मिळाला पुण्याने शर्पा नाही दी. कुंकवाच्या रशी धडी, कुंकवाच्या रशी धडी, कुंकवाच्या रशी धडी, कुंकवाच्या रशी फुकाचा केवडा, कपाई फुकाचा केवडा, मुखी पानाचा वंडा, मुखी पानाचा वंडा, मुखी पानाचा वंडा, मुखी पानाचा वंडा, चुडा मंगळी रवा, चुडा पाणी फिरवताना गेले पाणी आणि ज्यावेळेस काकण बांधलं जातं तर त्यावेळेस एक एक करून म्हणजेच 5 सवासणी 5 गाठा त्याला मारतात आणि मग हेच काकण लग्नाच्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी सोडलं जातं. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे पोकणं याला असं म्हटलं जातं. आणि मग असं जो दोरा असतो तर त्याने असं नवरदेवाच्या डोक्यावरती केलं जातं आणि मग नाव घेतलं जातं म्हणजेच उखाणा घेतला जातो. तर एक एक करून असं सगळंजणं पोकतात. आणि मग यावेळची मज्जा म्हणजे ज्या आपल्या वहिनी वगैरे असतात तर त्यांच्या मागे असं ताट वगैरे असं काहीतरी वाजवलं जातं आणि मग त्यांची मजाक वगैरे घेतली जाते. माझा पण लग्नानंतरचा पहिलाच एक्सपिरियन्स होता त्यामुळे मग मी पण छान नाव घेतलं आणि मग असं शेवट सगळा झाला आणि DJ तर चालूच झाला होता. जसं की तुम्हाला खूप आवाज येत असेल नाही तर मग जर ओरिजिनल आवाज असता तर खूप मजा आली असती. चला तर मग मंडळींनो हा तेलांचा गमती जमतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुन्हा एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.